5 सेकंद उशीर आलो काय? बस आता प्रोफेशनल फालतूगिरीला सुरुवात करूया. तर नमस्कार, आदाब, वडक्कम. मी अकबर बेटकर तुमचं स्वागत करतो माझ्या महालात, ज्याचं नाव आहे माझा वाडा माझी फालतूगिरी. आमच्या अंगातल्या मस्तीमुळे युद्धाची मोहीम जास्त लांबली. बस अजून पुढे आहे. त्यामुळे महालात यायला जरा उशीरच झाला. त्यात बाहेर ऊन, त्यामुळे घशाला कोरड पडले. पण समोर तहान भागवण्यासाठी उत्तम मॉकटेल्सची व्यवस्था केलेली आहे. म्हणजे समोर लेमन लव्हेंडर, बाजूला स्ट्रॉबेरी सिंड्रेला, इकडे पिना कोलाडा, गोटी सोडा. बापरे, 500 एपिसोड नंतर गोटी सोडाच आहे. बापरे, ही जागा शापित आहे. असो, इतक्या महिन्यांनी येऊन सुद्धा मला आश्चर्य वाटतंय की हा महाल इतका निवांत आहे, शांत आहे. याचा अर्थ हनीमूनच्या रात्री बायकोची काढलेली समजूत अजून उठलेली दिसत नाहीये. झाला बापाच्या इज्जतीचा डुक्कर लोळवून झाला. मी आलो. हो, ते दिसलं मला. आता मला एवढंच सांग, ही सौंदर्याने केलेली मस्करी घेऊन कुठे चाललायस? दादूस, मी माझ्या सोबत राजू मामा आणलाय. राजू मामा? हो. कुठे येतो? हा घ्या. बाप, राजू मामाची चुरडी केलीस. मामाला बघायचं आहे की भरायचं आहे? मला एक कळत नाही, नेमकं तुझ्या मनात काय आहे? दादूस, ते असं लिहून देतात ना, यापुढे मी हे पद सोडलं, मी हे असं करणार नाही. तो राजू मामा आणलाय. वसाड उत्तमा, बहिणीचा भाऊ राजू मामा. तू म्हणतोस तो राजीनामा. तोच राजीनामा आणलाय. कसला राजीनामा आहे हा सलीम? सांगतो. मी माझ्या मूर्खपणाचा राजीनामा आणलाय. वा, आणि काय लिहिलंयस त्यात? वाचूनच दाखवतो. दाखव. बापरे. मी सलीम शिवलकर असं लिहून देतो की सर, मला वेगळं काहीतरी करायचंय. हे असं वाक्य यापुढे बोलणार नाही. लक्षात ठेवा, लक्षात ठेवा. मी तर आता सराला विनंती करतो, स्किट संपल्या कॉन्ट्रॅक्ट करून घ्या. बोल. हे असं वाक्य मी यापुढे बोलणार नाही, कारण मी असं बोलतो, हा माझा ऐकतो, मग आम्ही जगा वेगळे होतो. त्यामुळे यापुढे करिअरची नो टिंगलटवाळी. वा 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 वा. तू जन्माला आल्यापासून आज पहिल्यांदा कानाला बरं वाटेल असं बोललायस सलीम. मला पहिल्यांदा तुझा इतकासा का होईना पण अभिमान वाटतोय. थँक्यू. आता पुढे चिमुडभर ही माती खाऊ नकोस. दादूस, मी आता नवीन काहीतरी करणार आहे. बापरे. या उन्हाळ्यात मी उन्हाळी शिबिर काढणार आहे. अच्छा, म्हणजे हल्ली इज्जतीला तू उन्हाळी शिबिर म्हणतोयस तर? थांबा दादूस, उन्हाळी शिबिर, द समर कॅम्प. समर कॅम्प? येस. ती नेमकं उन्हाळी शिबिर काय आहे तुझं सलीम? सांगतो दादूस. सांग. माझं उन्हाळी शिबिर ब्रँडेड असणार आहे. बापरे. माझ्या शिबिराचं नाव असणार आहे अकबरचा तापलेला उन्हाळा. ते नाव मोठं आहे ना, म्हणून उन्हाळा असं खाली लिहिणार आहे. नाव? अरे नाव जर एवढं मोठं आहे तर एक शब्द काढून टाक. ओ माय गॉड, व्हॉट अ ग्रेट आयडिया. म्हणून तुम्ही माझे दादू बरोबर. साधारण या उन्हाळी शिबिरांचा कालावधी काय असेल तो सांग.
दादूस माझं उन्हाळी शिबिर 12 दिवसांचं असणार आहे. बरोबर आहे. जनरली ती गोष्टी 12व्या पर्यंतच नेतोस. म्हणजे बरोबर आहे. हे बघा जिल्हे सुरमई. सुरमई बांगडा घातला चुलीत याचा नाही तो सलीम. ते जिल्हे सुरमई नाहीये, ते जिल्हे इलाही आहे. बोलता येत नसेल तर फालतूगिरी करू नकोस. मी माझ्या उन्हाळी शिबिरात सगळ्या लहान लहान मुलांना वेगवेगळ्या कला शिकवणार आहे. बापरे. आणि सुरुवात करणार आहे एका तिलिस्मी कलेने. तिलिस्मी? हो. बोल. या उन्हाळी शिबिरात मी सगळ्या मुलांना कलाकार व्हायला शिकवणार आहे. बापरे. कसं काय? मी त्यांना अभिनयाचे धडे देणार आहे. नाही, तू तुझे किडे त्यांना ट्रान्सफर करशील असं मला जास्त वाटतंय सलीम. आधी मुळात अभिनयाच्या नावाखाली कोणता संयुक्तिक बाजार मांडणार आहेस ती सांग मला. दादोस मी सगळ्या मुलांना एक मोनोलॉग सादर करायला शिकवणार आहे. बापरे. पहिल्यांदा तो मोनोलॉग मी तुमच्या समोर सादर करतो. कर. हो, पण तत्पूर्वी वातावरण निर्मितीसाठी तुम्ही मागून बुडबुडे सोडा. काय? कुठून? म्हणजे म्हणजे हे मी मोनोलॉग बोलायला सुरू केल्यावर असे मागून बुडबुडे सोडा. बापरे. सगळी सोय करूनच आलायस तू. हो. ते बरं झालं. आणले नसतेस तरी आलेच असतील. घे, बोल. सुरुवात करतो. हा. अरे चाललास? स्टार्स घेतोय. स्टार्स बापसाकडे एवढा लांब? घे. दूर व्हा. हा. दूर व्हा. सगळं निरर्थक आहे. आम्हाला कळलंय, तुला कळतंय का? ऐकून घ्या. हा. बोल. कुणी अनारकली दाखवा हा. म्हणून हा ज्युनियर सिटीजन प्रार्थना करत नाही. ए नट डांबराट. काय? मध्ये बोलू? बोला. तुझ्या अल्पबुद्धीसाठी सांगतो, ते ज्युनियर सिटीजन नाही, जुलियस सीझर आहे. असेल बहुतेक. असेल ना? आहे. रिलीज झालंय. ठीक आहे, पुढचं ऐका. जो आपल्या जागी बाम आहे, बाम नाही ठाम आहे. तेच बाम तुला तोळीन आता मी. जो आपल्या जागी ठाम हा. आहे तो मी आहे. वा. मी आहे जुलियस सीझर. वा. मी आहे अथल्लो. मी आहे प्रतापराव. वा. मी आहे प्रभाकर. वा. मी आहे गुहागर, दापोली, रत्नागिरी, लांजा, पाली, कोकण नगर, भावेआडम, हा, दांड्या. मार. भाडी मार. भाडी मार. भाडी मार तू. भाडी मार. यांनी शिव्यांचा भाडी मार करण्यापेक्षा तू भाडी तरी मार. वडपवरच पोट भरायला लागणार अशा परफॉर्मन्स नंतर. दादोस. ही तुझी जी अतिशय निंदनीय फालतुगिरी आहे ना, त्याच्यामुळे सगळा पैसा पाण्यात जाईल. नाही दादोस, साडा. पैसा पाण्यात जाणार नाही. कसं काय? तर या उन्हाळी शिबिरातली मुलं पाण्यात जाणार. कसं काय? कारण मी प्रत्येक मुलाला पोहायला शिकवणार आहे. टँकर आत घे. पोहायला? तू हो. पोहायला शिकवणार? हो. अरे सलून मध्ये दाढी करायला लागल्यावर तोंडावर स्प्रे मारला की मी बुडलो मला वाचवा असं ओरडणारा तू स्विमिंगच्या वार्ता कुणाच्या जीवावर करतोस? कुणाच्या जीवावर? ह्याच्या जीवावर. कानटोपी? कान टोपी नाही. हा. ही तिलिस्मी जादुई चड्डी. चड्डी? हो, ही चड्डी घातल्यावर मुलं आपोआप पाण्यावर तरंगणार. असं काय आहे या जादुई चड्डीत? दाखवतो. या जादुई चड्डीत बॅक साईडला तुमचा फोटो प्रिंट केलेला आहे. बाप रे. बापाला चड्डीवर आणलास तू? दादोस, हा. ही चड्डी घातल्यावर मुलं पाण्यात जाणार. मग आपल्याला काय दिसणार? पोहणारा अकबर. बापरे. बुडणारा अकबर. बाप. उड्या मारणारा अकबर. बाप. गटांगड्या खाणारा अकबर. बाप. सगळीकडे अकबर अकबर अकबर. कुठे पिवळा अकबर, कुठे निळा अकबर, कुठे इलेस्टिकचा अकबर, कुठे नाडी. बस 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 बस. बापाच्या इज्जतीची रंगपेटीच काढले जवळ बाहेर तू. हा, मी म्हणतो हे चड्ड्यांचं प्रोडक्शन थांबवा ती पहिलं. वाटलंच तुम्ही माझ्यावर चिडणार. हा. म्हणून माझ्या उन्हाळी शिबिरातल्या मुलांना मी दूरदृष्टी शिकवणार आहे. बापरे. आता दूरदृष्टीच्या नावाखाली काय फालतूगिरी करणार असती तर मला सांगशील चली? मी सगळ्या मुलांना आकाश निरीक्षण करायला शिकवणार आहे. ते वरती असतं माहितीये ना? हा. आकाश निरीक्षण. आणि तू? येस. गेले 5 दिवस मी आकाश निरीक्षण करतोय, त्यामुळे ग्रहांमधलं मला हळूहळू सगळं कळायला लागलं. काय बोलतोस काय? या उलट मला एक शोध देखील काय लागला. बोलतोस काय? कोण बोलतो प्लुटो हा सर्वात लांबचा ग्रह? अरे सगळेच बोलतात. प्लुटो हा मी काल असा डोळ्यासमोर पाहिला. काय बोलतोस काय? कुठे बघितलास? मी आपल्या राजवाड्याच्या गच्चीवर गेलो. हा. माझी दुर्बीण सेट केली हा. आणि असा डोळ्यासमोर प्लुटो पाहिला. माझी बेडरूम आहे ती. उघडी झोपलो होतो मी. तरी म्हटलं मला 2 प्लुटो कसे दिसले? सलीम!
सलीम हे असलं आकाश निरीक्षण तुझं मी तुला लिहून देतो. तुझं उन्हाळी शिबिर बघायला कुत्र सुद्धा येणार नाही सलीम. दादोस लोक माझ्यासाठी नाही मग? पण तुमच्यासाठी येतील. आता माझ्यासाठी का? कारण ह्या उन्हाळी शिबिराचा सर्वात महत्वाचा टप्पा असणार आहे अकबर दर्शन. अकबर दर्शन? हो. नेमकं काय आहे तुझ्या मनात सलीम, मला जरा सांग. आपुलकीने सांगतो. आपुलकी? मी सकाळपासून संध्याकाळपर्यंतचा अकबर लोकांसमोर असा उघडा करणार. बापरे. मी लोकांना माहिती सांगणार. हा. मग लोकांना गंमत येणार आणि ते मज्जा करणार. ऐकायला तरी बरं वाटतंय, पण मज्जा आणि गंमत हे दोन शब्द जरा मला रिस्की वाटतायत. कारण मज्जा घेण्याच्या नादात कुणी माझी गंमत केली ना तर बाजार उठू शकतो. दादोस कुठलाही बाजार उठणार नाहीये. काय? मी सगळं सेटल केलंय. काय केलंयस? कारण मी अकबर दर्शनाची पॅकेजेस ठेवलेली आहे. काय केलंयस? हो. लांबून अकबर, बापरे. जवळून अकबर, बापरे. डावीकडून अकबर, बापरे. उजवीकडून अकबर, बापरे. आणि या अख्ख्या उन्हाळी शिबिरात मी एक लकी विनर काढणार हा. आणि त्यांना दाखवणार खाजगीतला अकबर. अरे खाजिरड्या, तू गप्प बस. काय करतोयस हे? बापाचा जवळजवळ आयटमच केलायस. चड्डीवर काय आणलंयस, उडा काय दाखवतोयस, इकडून तिकडून काय दाखवतोयस. असल्या फालतुगिरीला माझ्या प्रॉपर्टीतून तुला छदाम पण मिळणार नाही सलीम. दादूस हा. मला तुमचा छदाम नकोय. का? कारण मी तिजोरी ऑलरेडी मागच्या साईडने फोडलेली. मागच्या साईडने? हे उन्हाळी शिबिर होणार. बाय बाय गुच्चू. बाय बाय गुच्चू. सिपाहियो, याच्या गुच्चूवर लाद द्या आणि याला आतमध्ये टाका. सलीम